रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण निघालो होतो पक्षाला पोहणी घालण्यासाठी आणि पक्षाला बऱ्याच दिवसानंतर पोहणी घातली. त्यांनी काय केलं ते बघायला व्हिडिओ पूर्ण बघा. तर मग काय, जशी पिकअप मध्ये तुम्हाला पुढे दिसली तशी आपली बारकी सगळी गँग होती. नंतर भैया, आर्यन, पिल्या सगळी आली आणि त्यानंतर हा पहिला जो खोंड दिसतोय तुम्हाला, आपण जो झेंडू ट्रेन केला होता त्या मालकांनी हा आपल्याला रिटर्न दुसरा पाठवला ट्रेन करण्यासाठी, तो होता. त्याची पोहणी झाली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये जे मी दिसतोय खोंड घेऊन येताना, ती आपण नवीन खरेदी केलेली आहे. सगळ्या पोरांचं टार्गेटच ठरलेलं आहे की 3 महिन्यामध्ये ह्याला फायनलला ठेवायचा पक्षासोबत कुठल्याही आदतच्या मैदानात. त्या हिशोबाने आपण त्याचं ट्रेनिंग चालू केलेलं आहे पूर्णपणे. प्रत्येक शेड्यूल त्याचं आपण बनवलेलं आहे व्यायामाचं प्रत्येक दिवसाचं. तर मित्रांनो, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलोय की आदत वासरांना कमी वेळ पोहणी घालायची, जास्त टाइम नाही घालायचा. तुम्ही पोहणी ज्याला जसं आठवड्याला घालताल तसं 1-1 मिनिटं वाढू शकता, पण एकदम काही जास्त पोहणी घालायचा प्रयत्न करू नका. तसं काय जास्त स्पीड अचानक वाढतं वगैरे तर गैरसमज आहे. त्यानंतर वेळ होते आपल्या पक्षाची. पक्षाला जवळजवळ 2 ते 3 महिन्यानंतर पोहणीला आणला होता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, बैलाला पोवायचं म्हणजे अचानक पाण्यात गेल्यानंतर ना बैल पूर्ण येडगत करायला लागला होता. मला तर वाटलं आता का बुडतो का काय विषय झाला हो का, नुसताच येडगत करत होता. बैल बैला लय मारतो, पण बैल पाण्यात पण तितकीच मस्ती करत होता. पण आपल्याला पाहिजे तसं झालं, बैलाला मोकळा करायचा होता पूर्णपणे. ज्या बैलाने आता 2-3 उड्या मारल्यात त्या मारणं गरजेचं आहे, फार महत्वाचं. आपण त्याला न काय करता त्याने उड्या मारल्या त्यामुळे काय झालं, त्याच्या प्रत्येक शिर मोकळी झाली आणि नंतर मग काय बाहेर आणलं पोरांनी, त्याला स्वच्छ धुवून घेतला, एकदम चकाचक केला. चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपली ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जय श्रीराम.